प्रिया दळवीज किचनमध्ये आपले स्वागत. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा. आज मी आपल्याला रेसिपी दाखवणार नाही आहे, तर मी आज आपल्याला नवीन जो फ्रीज घेतला आहे त्याची डिटेल्स देणार आहे. आम्ही गुढीपाडव्याला एक मोठा फ्रीज शोधत होतो. बहुतेक सर्व कंपन्यांचे फ्रीज हे 500 लिटरच्या वरती आहेत, जे कपाटासारखे येतात व ज्यामध्ये फ्रीजरचा पार्ट हा जास्त आहे. तसेच हे फ्रीज 1 स्टार कॅटेगरीमध्ये येतात आणि या फ्रीजमध्ये कन्व्हर्टर टेक्नॉलॉजी हा जो नवीन फीचर आहे तो येत नाही. तसेच अशा फ्रीजची रुंदी जवळपास 93 सेंटीमीटर असते. म्हणून आम्ही असा फ्रीज शोधत होतो की जो जास्त कपॅसिटीचा असावा पण कपाटासारखा नसावा. अनेक दुकाने पाहिली, यूट्यूबवर ऑनलाईन सर्च केले व आम्हाला सॅमसंग कंपनीचा 670 कपॅसिटीचा फ्रीज आढळून आला, ज्यामध्ये लेटेस्ट आधुनिक फीचर्स आहेत आणि कन्व्हर्टर टेक्नॉलॉजी आहे. याची माहिती स्वतः टेक्निशियन माहिती देणार आहेत. याची किंमत MRP 92,000 आहे, मात्र डिस्काउंट धरता तो 71,000 to 75,000पर्यंत मिळतो. आम्हाला तो फ्रीज 71,000ला मिळाला. हा फ्रीज आमच्या घराची शोभा तर वाढवतोच व इतर सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना फार आवडला आहे. असा हा सॅमसंगचा फ्रीज अतिशय चांगला आहे. अतिशय याच्यामध्ये कपॅसिटी जास्त असल्यामुळे बरेच साहित्यामध्ये बसतं. या फ्रीजमध्ये भाज्या, फळे 10 ते 12 दिवस अतिशय ताज्या राहतात. अतिशय खूप चांगल्या क्वालिटीचा फ्रीज आहे. यापुढील माहिती आपल्याला टेक्निशियन देतील. थँक्यू. आता कसं ज्यावेळी आपण स्टार्ट करतो तर जसं की 15 आणि 7. 15 म्हणजे हा आपल्याला फ्रीजरचा दिलेला आहे -15. हा वरच्या साईडचा येतो आणि फ्रीज म्हणजे हा खालच्या साईडचा येतो. रेग्युलर कुलिंगमध्ये येतं आहे. 15 आणि 7 सगळ्यात कमीमध्ये येतो कुलिंग. 15 आणि 7 सगळ्यात कमीमध्ये येतं आणि 23 आणि 1 म्हणजे सगळ्यात जास्त येतं कुलिंग. सगळ्यात हायेस्ट येतं 23 आणि 1. नॉर्मल म्हणजे 15 आणि 7 म्हणजे सगळ्यात कमीमध्ये कुलिंग. हे साधारण आपण थंडीच्या वेळी आपण ठेवू शकतो 15 आणि 7. ॲक्च्युली हे 19 म्हणजे हे 9 आणखीन 30 जे दिसतंय हे आतला अजून कन्वर्ट व्हायचं, म्हणजे अजून कमी आहे कुलिंग आत्ता आपण स्टार्ट केल्यामुळे. तर सध्या आता थंडीच्या वेळी आपण 15 आणि 7 वरती ठेवू शकतो. जसं जसं आता आपला पावसाळा सीझन येतो तर त्यावेळी साधारण वाढवू शकतो. साधारण 17 किंवा 6 वरती ठेवू शकतो. उन्हाळ्यामध्ये फक्त साधारण 3 वरती आणि हा जातो 19 वरती लागतो. म्हणजे आईस्क्रीम वगैरे घरी आणताय तर त्यावेळी साधारण 23 वरती जरी ठेवलं तरी चालतं, किंवा 21, 23 किंवा 19 वरती जरी ठेवलं तरी चालतं. हा फक्त रेग्युलर याच्यावरती असतो. इमर्जन्सीसाठी आपल्याला 2 किंवा 1 आपण यूज करू शकतो, किंवा आपल्याला वाटतं की बाबा खालचं कुलिंग कमी वाटतं आपल्याला, तर त्यावेळी आपण वाढवू शकतो त्याच्यातलं कुलिंग. नाही तर रेग्युलर आता या सीझनमध्ये तरी 3 हा सफिशियंट आहे आणि हा 19. हा जर कन्वर्ट करायचा झाला तर कन्वर्ट म्हणजे फ्रीजर कन्वर्ट दिलेलं आहे. तर 3 सेकंड ज्यावेळी तुम्ही प्रेस कराल तर त्यावेळी कन्वर्ट होतो फ्रीजर टू फ्रीज. म्हणजे टोटली हा फ्रीज झाला आहे. वरती +3 डिग्रीवरती कुलिंग राहणार. परत जर कन्वर्ट करायचं झालं तर ऑफ करू शकतो. त्याच्यामध्ये -5 डिग्रीवरती राहणार कुलिंग याच्यामध्ये. कारण का मायनर थोडंसं का राहतं, कारण का आतमध्ये जर समजा पूर्णपणे आपण फ्रीज बंद करतोय तर आतमध्ये एक स्मेल येतो, तर तो येऊ नये म्हणून तो आपल्याला तेवढं कुलिंग ठेवलेलं असतं. मायनर थोडंसं असतं. आणि जर परत हवा असेल तर परत आपल्याला फ्रीजर करता येतो. त्याला परत 3 सेकंड प्रेस करून ब्लिंक होतं. ब्लिंक झाल्यानंतर 1 प्रेस केल्यानंतर कन्वर्ट होतं. मग परत आहे असं आपलं रेग्युलर कुलिंग येतं त्याच्यामध्ये. हा जो तो पॉवर कूल आणि पॉवर फ्रीजर. पॉवर फ्रीजर आणि पॉवर कूल म्हणजे काय, ज्यावेळी आपल्या घरी पार्टी वगैरे असते त्यावेळी आपण सतत उघडझाक करतो, तर त्यावेळी आपल्याला ते म्हणजे हे करता येतं. जसं की किती वेळी तुम्ही उघडझाक करता तर त्याचं कूलिंग कमी होत नाही, तर त्याच्यासाठी असतं. तो आपल्याला 3 सेकंड ज्यावेळी तुम्ही प्रेस करून धराल तर त्यावेळी ऑन होतो. पॉवर कूल साधारण 2.5 तास कंटिन्यू चालू राहील. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर जो आहे तो कंटिन्यू 2.5 तास चालू राहतो आणि ॲटोमॅटिकली बंद होतो. जर तुम्हाला करायचं असेल तर परत 3 सेकंड प्रेस करून बंद करू शकता. आणि पॉवर फ्रीजर साधारण 72 तास कंटिन्यू कॉम्प्रेसर चालू राहतो. 3 सेकंड प्रेस केल्यानंतर ऑन होतो. मग परत बंद करताना एखाद्या वेळेस 3 सेकंड प्रेस करू शकता, बंद होतो.
हा जो तो जसं की कंट्रोल लॉक आहे काय, जर तुम्हाला समजा कंट्रोल लॉक करायचं असेल तर कंट्रोल लॉक करू शकता. 3 सेकंड प्रेस केल्यानंतर कंट्रोल लॉक होतो. कोणी लहान मुलं वगैरे जर असेल तर चेंज नाही करू शकत. जोपर्यंत इथून 3 सेकंड जोपर्यंत आपण प्रेस करत नाही परत तर तोपर्यंत, मग नंतर मग आपण चेंज करू शकतो जे काय असेल ते. हा जो तो वेकेशन मोड, 3 सेकंड ज्यावेळी तुम्ही प्रेस कराल तर त्यावेळी वेकेशन मोड ऑन होतो. जर समजा तुम्ही बाहेरगावी वगैरे जर जाणार असला 3-4 दिवसासाठी तर त्यावेळी खालचा कंपार्टमेंट आपल्याला वेकेशन मोडवरती आपल्याला ठेवता येतो. म्हणजे साधारण प्लस 18 डिग्री ते 17 डिग्रीपर्यंत याच्यामध्ये कूलिंग राहतं. म्हणजे जे काय समजा बऱ्यापैकी सामान असेल तर ते राहू शकतं. जे काय अंडी असेल किंवा पाणी बॉटल्स वगैरे असेल तर ते राहू शकतं त्याच्यामध्ये. कारण का कसं असतं, पूर्णपणे फ्रीज बंद केल्यानंतर स्मेल येतो, तर त्याच्यामध्ये 18 डिग्री सेल्सिअस म्हणजे 18 डिग्रीवरती कूलिंग ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये. परत 3 सेकंड प्रेस केलं की 3-4 दिवसानंतर आला, परत 3 सेकंड प्रेस केलं की परत आहे असं कूलिंग येतं त्याच्यामध्ये. चालेल, आता आहे असंच राहू दे, साधारण 1-2 तास कंटिन्यू चालू राहू दे. त्यानंतर आतून पुसून घ्या, मग स्टोअर करू शकता तुम्ही. आता हा आईस मेकर आहे. हा ज्यावेळी तुम्ही आता पाणी वगैरे भरता तर त्यावेळी आईस क्रिएट होतो याच्यामध्ये. ट्विस्ट केल्यानंतर इझिली याच्यामध्ये पडतात आईस क्यूब. इझिली आपण स्टोअर करून याच्यामधून घेऊ शकतो. जे काय असेल ते ग्लासमध्ये वगैरे जर टाकण्यासाठी यूज करणार असेल तर करू शकतो. परत आहे असं करू शकतो किंवा रिफिल करण्यासाठी परत हा इझिली आपल्याला पार्ट निघतो. मग परत हा रिफिल करून परत आहे असं आपण भरू शकतो, ठेवू शकतो. हा जो तो कूल पॅड येतो याच्यावरती साधारण ज्यावेळी लाईट वगैरे जाते त्यावेळी साधारण 1-2 तास आईस्क्रीम आहे असं राहतं. आणि ज्यावेळी समजा तुम्ही कन्वर्ट वगैरे करताय तर साधारण कन्वर्ट व्हायला जर कूल पॅड असेल तर साधारण 12 तास लागणार. ज्यावेळी कूल पॅड बाहेर काढणार तर त्यावेळी साधारण 2 तासामध्ये कन्वर्ट होतो फ्रीज.